नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. ICC चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतानं आपलं नाव कोरलंय. न्यूझीलंडच्या क्रिकेट संघावर टीम इंडियानं 4 गडी राखून विजय मिळवलाय. रोहित शर्माची जबरदस्त खेळी, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, KL राहुल यांच्या जबरदस्त खेळीनं टीम इंडियाला विजयाचं लक्ष्य गाठता आलंय. सुरुवातीला नाणेफेक जिंकून न्यूझीलंडनं फलंदाजीचा निर्णय घेतला होता, मात्र भारतीय फिरकी गोलंदाजांच्या माऱ्यापुढं 251 धावांमध्ये न्यूझीलंडचा डाव आटोपला. हे लक्ष्य भारतानं 49 षटकांत पूर्ण केलं. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन ट्रॉफीचा फायनल सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडनं 7 विकेट्स गमावत भारतासमोर 252 धावांचं आव्हान उभं केलं. दरम्यान या सामन्यात रचिन रवींद्रनं 25 धावा करत मोठी कामगिरी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 250 धावा करणारा न्यूझीलंडचा तो पहिला फलंदाज ठरलाय. त्यानं केन विल्यमसनचा विक्रम मोडीत काढलाय. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. निलेश रेमझेने आजवर एकही स्पर्धा जिंकली नव्हती, मात्र अखेर गेले 8 वर्ष करत असलेली मेहनत मुंबई शरीरसौष्ठवाची खरी शान असलेल्या मुंबई श्री स्पर्धेत फळास आली आणि प्रथमच मुंबई श्रीच्या मंचावर उतरलेल्या निलेशनं ही स्पर्धा जिंकली आणि महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत बॉडी फिट जिमच्या रेखा शिंदेनं अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी ही 4थी ICC विजेतेपद ठरली आहे. त्यामुळे भारतासाठी 4 ICC स्पर्धा जिंकणारे ते एकमेव खेळाडू ठरले. त्यांच्याशिवाय कोणत्याच भारतीय खेळाडूला 4 ICC स्पर्धांचं विजेतेपद जिंकता आलेलं नाहीये. इंडियन प्रीमियर लीग 2025 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सला एक मोठा धक्का बसलाय. इंग्लंडचा युवा खेळाडू हॅरी ब्रूकनं सलग दुसऱ्या सत्रातनं खेळण्याचा निर्णय घेतलाय. त्याला जगातील सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी लीगमधून 2 वर्षांच्या बंदीला सामोरं जावं लागू शकतं, मात्र याबाबत IPL कडून कोणतंही वक्तव्य आलेलं नाहीये. खांद्याच्या दुखापतीमुळे भारताविरुद्ध अंतिम सामन्यात खेळू न शकलेला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेनरी ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलाय. हेनरीनं 4 सामन्यांमध्ये 16.70च्या सरासरीनं 10 बळी घेतले. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि रहस्यमय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 9 बळी घेत स्पर्धेत संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून शेवट केला. बहुप्रतीक्षित 15व्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद 2025 मध्ये झारखंड, महाराष्ट्र आणि मिझोराम यांनी आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दिवसाच्या पहिल्या क्वार्टर फायनल सामन्यात झारखंडनं डिव्हिजन अ मध्ये मध्य प्रदेशचा 3-1 असा पराभव केला, तर पुढच्या क्वार्टर फायनल सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकचा 5-0 असा पराभव केला. तसेच तिसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात मिझोरामनं बंगालचा 1-0 असा पराभव केला. या रोमांचक सामन्याच्या 6व्या दिवशी काही रोमांचक सामने झाले, ज्यामध्ये तेलंगणा आणि बंगाल यांनी आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. रणहलगीच्या ठेक्यावर आणि तुतारीच्या गजरात आक्रमक पवित्रा घेऊन खेळला जाणारा शिवकालीन युद्धकला लढवय्या महाराष्ट्राचा रांगडा वारसा आहे. मात्र पारंपरिक मर्दानी खेळाकडे सातत्यानं दुर्लक्ष होत आहे. सध्या सुरू असणाऱ्या महाकुंभ या पारंपरिक खेळाच्या स्पर्धेतही शिवकालीन युद्धकलेचा सहभाग करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे हा वारसा जपणाऱ्या तालीम संस्था, मंडळे आणि पथकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.